नमस्कार मंडळी. तर आज होती चंपाषष्ठी, तर त्यासाठी सकाळपासून कामाची घाई गडबड चालूच होती. तर तितक्यातच भाजीवाल्या ताई आल्या. मग त्यांच्याकडनं वांगे आणि कांद्याची पात घेतली होती. आदल्या दिवशीच त्यांना सांगून ठेवलं होतं की माझ्यासाठी कांद्याची पात आणि वांगे आणा आठवणीने. मग त्यांनी काही उरवून ठेवले होते माझ्यासाठी. चंपाषष्ठीच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीच बनते, हे तर फिक्सच आहे. तर त्याचसाठी मी इथे वांगे वाफवून घेतलेले आहेत. तर आज मी वाफवून वांग्याची भरीत करणार आहे. तर त्यासाठी इथे कांद्याची पात पण चिरून घेतली. कांद्याची पात छान परतवून घेतली, हिरवी मिरची लसूण घालून आणि नंतर त्यामध्ये हे वांगे घालून भरीत करून घेतलं. आणि लगेचच मी इथे बाजरीची मोठी भाकरी थापून घेतली आणि त्याचे छोटे छोटे असे नैवेद्य करून घेतले. एका मोठ्या भाकरीमध्ये 4 अशा पद्धतीचे आणि सोबतच मोठ्या पण 2 भाकऱ्या बनवल्या. सगळे नैवेद्य भरून घेतले, देवाला नैवेद्य दाखवला. तळी भरण्याचं ताट पण भरून घेतलं आणि इथं आता तळी भरण्याची तयारी सुरू आहे. तर सगळे छोटे छोटे मुलं आले होते, सगळ्यांना टोप्या घातल्या, रुमाल दिले आणि तळी भरून घेतली. आणि ह्याची इथं भंडारा लावण्यासाठी घाई चालली.